राज्यभरात महिला आणि मुलींसाठीच्या असुरक्षित वातावरणामुळे शाळकरी मुलींमध्ये आत्मसंरक्षणाबाबत जनजागृती करत त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मी दुर्गा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमांतर्गत उजळाईवाडीमधील साईप्रसाद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील आणि सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी किरण अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती। शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी पूजा ऋतुराज पाटील यांनी मुलींशी मुक्त संवाद साधला। शालेय मुलींना मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहत अभ्यास आणि खेळावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन करत मुलींनी कुटुंब, शाळा तसंच सार्वजनिक ठिकाणी काही चुकीचं घडताना दिसलं तर त्याचा सामना कसा करावा याची माहिती दिली। यावेळी डॉक्टर अर्चना कुंभार यांनी शालेय विद्यार्थिनींनी अनुचित घटना घडत असतील याची माहिती पालक, शिक्षक यांच्यापर्यंत कशी पोहोचवावी याबद्दल मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात राजर्षी शाहू जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुलोचना बागडी यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला अखिल भारतीय महिला महासंघाच्या अध्यक्षा शैलजा भोसले, सरनोबतवाडीच्या सदस्या योगिता अडसूळ, उजळाईवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या सारिका माने, चंदा माने, शिल्पा हजारे, भाग्यश्री पारखे, सुचिता सूर्यवंशी, मेघा घुमाने यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या।